नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट. लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. महाराष्ट्रात तर तापमानाने कहर केला आहे. पहिल्या टप्प्यात तापमान वाढीचा परिणाम दिसून आला. त्यामुळं पाचही मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा तुलनेनं मतदान कमी झालेलं आहे. त्यामुळं या दुसऱ्या टप्प्यात ज्या 8 लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रात उद्या मतदान होईल ते म्हणजे बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या परिसरातही तापमान वाढलेलंच आहे आणि जास्त राहणार आहे. त्यामुळं या मतदारसंघातील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदानाची टक्केवारी खाली येऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. या 8 मतदारसंघात अमरावतीतून नवनीत राणा, वर्ध्यातून रामदास तडस, अकोल्यातून प्रकाश आंबेडकर आदी मान्यवरांचं भवितव्य उद्या EVM मशीनमध्ये बंद होईल आणि 4 जूनला येथे मतमोजणी होईल. इकडे काल महाराष्ट्रात राहुल गांधी, अमित शहा, शरद पवार यांच्या प्रचार सभांनी एकच राळ उडवली होती. शरद पवार यांची काल दुपारी माढा मतदारसंघातील त्यांच्या पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी, तर 40 धाराशिव म्हणजे उस्मानाबाद मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासाठी सभा झाली. दोन्ही सभांना प्रचंड अशी गर्दी होती आणि या दोन्ही सभांमधून शरद पवार यांनी काँग्रेसने 50 वर्षात काय केले याचाच हे करत बसण्यापेक्षा नरेंद्र मोदीजी तुम्ही पंतप्रधान झाल्यापासून 10 वर्षात काय केलं याचा हिशोब आम्हाला द्या, अशी घाणाघाती टीका भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केली. तुळजापूर येथे झालेल्या धाराशिव मतदारसंघातील प्रचार सभेत त्यांनी याबरोबरच त्यांचे जवळपास 40 वर्ष सहकारी राहिलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावरही खोचक अशी टीका केली. 40 या माझ्यासोबत असताना मी त्यांना आमदारकी मंत्री केलं आणि मुलगा आमदार नसतानाही त्याला मंत्री केलं. त्यांनी या जिल्ह्याचा या परिसराचा विकास करावा ही माझी अपेक्षा होती. मात्र त्यांनी मुंबईतच विकास केला की काय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या सभेत उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, संजय पाटील दुधगावकर, राहुल मोठे आदींचीही भाषणं झाली. सभेचं प्रास्ताविक धाराशिवचे माजी नगराध्यक्ष, शिवसेना उपसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदकुमार राजे निंबाळकर यांनी केलं होतं. आता पहिल्या प्रचारातही प्रारंभ करण्यात अग्रेसर असलेले ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारात मोठ्या नेत्यांची सभा घेण्यातही ते पुढेच राहिलेले आहेत. इकडे महायुतीचाही प्रचार सुरू आहे. महायुतीच्या प्रचारात येत्या 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाराशिव शहरात सभा घेणार अशी माहिती मिळत आहे. त्या माहितीच्या अनुषंगानं आणि ती आल्यामुळं महायुतीची मंडळी त्या सभेच्या नियोजनाच्या कामात सध्या व्यस्त आहे. दुसरीकडे देशातील एकूण 89 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होईल. त्यात महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघ असतील. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. इकडे तिसऱ्या टप्प्यातील
प्रचार आता अवघा 8-10 दिवस 9 ते 10 दिवसच जाहीर प्रचाराला वेळ राहिला आहे. त्यामुळं सर्वच पक्षांचे प्रमुख उमेदवार आपापल्या परीनं प्रचार करत आहेत. तर चौथ्या टप्प्यात ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत तेथे उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून अनेक दिग्गजांनी आपापली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, काही दाखल करणार आहेत. काल बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या भाजपच्या उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे. आज राज्याचे मंत्री महायुतीतील छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार संदीपान भुमरे आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे तसंच विद्यमान खासदार MIMचे इम्तियाज जलील यांनी आपली उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. काल जालना लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. एकंदरीत 7 टप्प्यात होणाऱ्या देशाच्या लोकसभा निवडणुकीतील आता चौथ्या टप्प्याचं ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे अर्ध्याच्या पुढं निवडणुकीचा कार्यक्रम आता सुरुवात कुठं मतदान होऊन तिथं पहिला टप्पा पूर्णही झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होईल, तोही पूर्ण होईल आणि मग तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा असे 7 टप्प्यात देशात लोकसभेची निवडणूक होणार आहे. आता या निवडणुकीतून मग खरंच नरेंद्र मोदी आणि त्यांचं NDA म्हणतं तसं ते 400 पार जातात की मग इंडिया आघाडीचे राहुल गांधी, शरद पवार आदी मंडळी म्हणतात तसं आम्हीही त्यांना 400 पार जाऊ देणार नाहीत. त्यांना 400 काय 250च्या जवळपासच रोखू. आता त्या दोघांचं कुणाचं मग म्हणणं सत्य ठरतं हे आपल्याला 4 जूनलाच कळेल. तो आज एवढंच. तुर्तास धन्यवाद.